नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर 5. वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स. ओके, बघा दोन्ही पुन्हा परत रिसेंट क्वेश्चन्स आहे फ्रॉम द सेम इयर महाराष्ट्र सिटी 2022. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन इज थेरॉटिकल पण. ठीक आहे, म्हणजे इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूड या दोघांमध्ये काय रिलेशन राहिलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी काय रिलेशन आहे ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, परंतु या थेरॉटिकल क्वेश्चनमध्ये जी काही थोडीफार थिअरी आहे ती आपण ऑब्झर्व म्हणजे काय म्हणू शकतो शिकून घेऊया. भले हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे माहीत आहे. ओके, म्हणजे तो वाचल्याबरोबर काही लोकांना क्लिक येतो जे ऑलरेडी थिअरी वाचलेली आहे, परंतु ज्या लोकांना माहिती नाही आहे किंवा जो एखाद्या वेळेस पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतो त्यातनं त्याला तो समजून येतो. ओके, थोडंफार त्याच्यावर मी डिस्कशनही करतो. तर यासाठी थेरॉटिकल क्वेश्चन्स घेणे आवश्यक आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन जनरल जॉमेट्री डिस्कस आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा लाईट एखाद्या सरफेसवर जेव्हा रिफ्लेक्ट होतो रिफ्रॅक्ट होतो. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. तर या सगळ्या जनरल जॉमेट्रीवर तो आहे. म्हणजे कोणी याचं असं की नाही बा तो 12वीतलाच पाहिजे, जनरल जॉमेट्रीतला क्वेश्चन आहे तो कोणी काढू शकतो. ठीक आहे, we will discuss the solution for the numerical number first from this video number 5. Now see, a beam of white light is partially reflected and partially refracted from a surface. काही हरकत नाही. ओके, या सरफेसवरून हा जो काही बीम ऑफ लाईट होता रिफ्लेक्ट पण झाला काही पोर्शन आणि काही पोर्शन काय झालं रिफ्रॅक्ट. द अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड अँड द रिफ्रॅक्टेड लाईट इज 90. म्हणजे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनमध्ये 90 डिग्रीचा अँगल होता. The angle of reflection they have given 30 degree. The angle of incident must be. बघा, ओके, अतिशय सिंपल, अतिशय. ठीक आहे, ओके, बघा हा झाला तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट. ठीक आहे, हा झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, हा झाला अँगल ऑफ इन्सिडंट, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्ट झाला. ओके, आणि दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याला आपण डिनोट करू आर प्राईम, where I indicates angle of incident. Okay, the particular surface or R reflect. Okay, R indicates angle of reflection and R prime indicates the angle of refraction. काही हरकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशी राहते सेम, कशी राहते. ओके, and they have given the angle between the angle of reflection and angle of refraction is 90 डिग्री. त्यांनीच म्हटलं. ठीक आहे, अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर प्राईम इक्वल्स टू 30 डिग्री. दे आर आस्किंग टू फाइंड द अँगल ऑफ इन्सिडेंट. ओके, फ्रॉम द अबाव डायग्राम. बघा, फ्रॉम द अबाव डायग्राम. ठीक आहे, बघा आर तेच तर बोलत आहे. थोडे अँगल्स आपले चुकले. जॉमेट्री चुकले रे बाबू, थोडे अँगल चुकले आपले. सॉरी, दिस इज अँगल ऑफ इन्सिडंट, दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. कारण की आर आणि आर प्राईमची व्हॅल्यू किती आहे 90. ठीक आहे, फ्रॉम द अबाव डायग्राम आर प्लस आर प्राईम इक्वल्स टू किती आहे 90 डिग्री. R angle of reflection and angle of refraction is equals to 90 degree. त्यांनीच म्हटलं. ओके, बघा, therefore R equals to 90 degree minus R prime. कारण की R prime मला दिलेला आहे किती 30 डिग्री. therefore 90 degree minus 30 degree. therefore angle of reflection is 60 degree and angle of reflection and angle of incident is same. therefore this is angle of incidence is equals to 60 degree. Okay, therefore the option number 4th one is the correct one and the question is from the Maharashtra City 2022. जनरल जॉमेट्री. मी काय म्हटलं, जनरल जॉमेट्री झालेलं आहे ऑलरेडी, तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशी राहते सेम. अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन या दोघांमध्ये कितीचा अँगल आहे 90 डिग्री. ठीक आहे, मग इथे एकदम सिंपल आहे. हा जर दोन्ही मिळून जर 90 डिग्री असेल, हा 30 देऊ नाही तर हा किती राहणार 60. मग हा 60 आहे तर हा पण कसा राहणार 60. दॅट्स इट, सिंपल. ठीक आहे,
म्हणजे जेणेकरून आपण जो काही थेरॉटिकल क्वेश्चन बघा तो क्वेश्चन डिस्कस करण्याच्या अगोदर न्यूमरिकल नंबर सेकंड डिस्कस करण्याच्या अगोदर आपण एक थेरी शिकूया. ओके, इंटरफरन्स हा टी आहे, इंटरफरन्स ऑफ लाईट. ठीक आहे, दोन प्रकारचे इंटरफरन्स राहतात. एक राहते कन्स्ट्रक्टिव्ह, एक राहतं डिस्ट्रक्टिव्ह. नावातच आहे, इथं काहीतरी कन्स्ट्रक्ट होतं, इथं काहीतरी डिस्ट्रक्ट होतं. ठीक आहे, जसं की आपल्याला बघा वेव्ह माहितीच आहे. ठीक आहे, हा क्रेस्ट झाला, ट्रफ झाला. ओके, समजा ओके हा झाला समजा एक लाईट, दोन सोर्स आहे समजा लाईटचे. ठीक आहे, हा पहिला सोर्स झाला. दुसरा सोर्स पण जो आहे तो याच्यासोबत सेम सायकल मॅच करतो, म्हणजे त्याचाही काय राहणार, पहिले क्रेस्ट आणि दुसरा काय राहणार ट्रॅफ. याच्या लक्षात, म्हणजे याचा जो रिझल्टंट राहणार, ठीक आहे, याचा जो रिझल्टंट राहिला त्याचा ॲम्प्लिट्यूड कसं राहणार, थोडा जास्त राहणार. ओके, कारण की क्रेस्टसोबत क्रेस्ट मॅच झाला, ट्रॅफसोबत ट्रफ मॅच झाला. ओके, क्रेस्टसोबत क्रेस्ट मॅच झाला, ट्रफसोबत ट्रफ मॅच झाला, तर ॲम्प्लिट्यूड याचा कसा राहतो, मॅक्सिमम. ओके, हा झाला तुमचा ॲम्प्लिट्यूड, हा झाला तुमचा ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड जेवढा जास्त तेवढी इंटेन्सिटी कशी जास्त, इंटेन्सिटी ऑफ लाईट, इंटेन्सिटी कशी जास्त. याचं लक्षात, म्हणजे इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्टली जेवढा जास्त ॲम्प्लिट्यूड तेवढा जास्त लाईट. याच्या लक्षात, ओके, एकदम सिम्पल. ठीक आहे, आता डिस्ट्रक्टिव्हमध्ये काय होतं, ओके, डिस्ट्रक्टिव्हमध्ये काय होतं, पहिल्या वेव्हचा समजा क्रेस्ट आहे तर दुसऱ्या वेव्हचा ट्रफ राहते, नंतर काय सायकल चेंज झाली, हे डिस्ट्रक्टिव्ह झालं. म्हणजे इथं जो काही रिझल्टंट येणार ते अतिशय छोटा राहणार, म्हणजे ॲम्प्लिट्यूड कसं झालं, कमी. ॲम्प्लिट्यूड कसं झालं, कमी. मग इंटेन्सिटी पण कशी राहते, ॲम्प्लिट्यूड कमी तर डिम लाईट येतो, इंटेन्सिटी कशी राहते, कमी. इथं लक्षात, म्हणजे आपल्याला ब्राईट लाईट मिळण्यासाठी कोणतं इंटरफरन्स आपल्याला हवा आहे, कन्स्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह आहे का नाही, डिस्ट्रक्टिव्हमध्ये जो काय आहे ना तो डार्कनेसकडे जातो. त्याचे जे काही यामुळे हे जे काही थेरीसाठी. आणि बघा आता त्या क्वेश्चन काय म्हटलं त्याच्याकडे लक्षात द्या. इंटेन्सिटी ऑफ लाईट ॲट अ पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. एक लक्षात आहे, इंटेन्सिटी कशाला प्रोपोर्शनल राहणार, ॲम्प्लिट्यूडला. amplitude of the wave, wavelength of the wave cancel, cube of the amplitude, square of the amplitude. Okay, आता according to the electromagnetic theory of light, okay, intensity of light is directly proportional to square of the amplitude. Property आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ लाईट काय म्हणते की इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ दॅट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याचं प्रूफ आपल्याला भलेही नसेल, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी हे सांगते की जी काही लाईटची इंटेन्सिटी राहते ते ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरमध्ये राहते. ठीक आहे, देअरफॉर स्क्वेअर ऑप्शन आपल्याला इथंच दिसतो, स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. हा फक्त ॲम्प्लिट्यूड होतं, हा क्यूब ऑफ ॲम्प्लिट्यूड होता. आपल्याला काय पाहिजे, स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ दॅट वेव्ह. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022. भलेही तो थेरॉटिकल क्वेश्चन होता, पॉज करून नोट डाऊन करू शकता तुम्ही. परंतु काय आहे ना, तो थेरॉटिकल एक क्वेश्चन राहिला तरी थेरॉटिकल क्वेश्चन डिस्कस करत असताना त्यामागची जी काही थोडीफार थेरी आहे ती डिस्कस होऊन जातं. म्हणजे काय ना, माझाही सराव होतं, तुमचाही सराव होतं. ठीक आहे, याच्या लक्षात बघा. अशा पद्धतीने जर केलं तर काही मोठी क्वेश्चन आहे आपण 101% ओके, म्हणजे मॅक्सिमम चॅलेंजवाले पण क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रॅक्टिसच तशी होत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जर प्रिव्हियस इयर जर क्वेश्चन्स डिस्कस करत असलो तर 100% प्रॅक्टिस होणारच. ठीक आहे, फक्त काय ना, हा व्हिडिओ बघून नाही होणार. ठीक नाही, हा व्हिडिओ बघून नाही. या व्हिडिओमधनं तुम्हाला एक वे मिळतो, एक रिदम मिळतो की क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. फक्त व्हिडिओ यू हॅव टू प्रॅक्टिस युअर सेल्फ. सत्य आहे याच्यात, म्हणजे काही म्हणजे मला बोलायला काही जड नाही, म्हणजे करावंच लागणार तुम्हाला. जेव्हापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करू नॉट पॉसिबल. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चला सर तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.